नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.एस. एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण बघतोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 2019 क्रेडिट पॅटर्न FY BCom सेमिस्टर फर्स्ट. BCom हा जो कोर्स आहे यासाठी जे विषय आहेत त्या विषयाला किती मार्क्स आहेत, इंटरनल एक्झाम किती मार्कासाठी आहे, फायनल एक्झाम किती मार्कासाठी आहे, कोणत्या विषयाला प्रॅक्टिकल आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. कंपल्सरी इंग्लिश हा जो पेपर आहे याला एकूण 3 क्रेडिट आहेत. इंटरनल ॲसेसमेंट म्हणजे त्यामध्ये तुमचं ग्रुप डिस्कशन असेल, इंटरनल एक्झाम असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल. हे तुमचं इंटरनल ॲसेसमेंट 30 मार्कासाठी आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाम 70 मार्काची, म्हणजे फायनल पेपर 70 मार्काचा होईल आणि इंटरनल ॲसेसमेंट त्याच्यामध्ये तुमच्या असाइनमेंट वगैरे असतील ते 30 मार्काचा होईल आणि फायनल पेपर 100 मार्काचा. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग हा जो पेपर आहे यामध्ये थोडा बदल आहे. यामध्ये नंबर ऑफ क्रेडिट्स आहेत 4. इंटरनल ॲसेसमेंट 30 मार्कासाठीच आहे आणि फायनल एक्झाम 50 मार्काला आहे. बाकी सर्व विषयांसाठी फायनल एक्झाम ही 70 मार्कासाठी आहे, पण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाची जी फायनल पेपर असणार आहे तो फायनल पेपर 50 मार्काचा आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम 20 मार्कासाठी आहे. प्रॅक्टिकल एक्झामचे 20 मार्क आहेत आणि असे टोटल आहेत 100 मार्क, म्हणजे 30 मार्क इंटरनल ॲसेसमेंट, 50 मार्क युनिव्हर्सिटी एक्झाम आणि 20 मार्क प्रॅक्टिकल. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे यासाठी सुद्धा 3 क्रेडिट्स आहेत. इंटरनल ॲसेसमेंट 30 मार्कासाठी, म्हणजे इंटरनल तुमचं जे असाइनमेंट, ओरल, ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन, इंटरनल टेस्ट यातलं जे काय असेल ते 30 मार्काचं होईल आणि 70 मार्क युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. त्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स असेल किंवा कम्प्युटर कन्सेप्ट हा जो विषय आहे, कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन, या विषयासाठी सुद्धा 3 क्रेडिट्स आहेत. इंटरनल ॲसेसमेंट 30 मार्कासाठी आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम 70 मार्काची आहे आणि पेपर आहे 100 मार्काचा. त्यानंतर ऑप्शनल ग्रुप ए, त्यामध्ये एनी1 आपण जो त्या ठिकाणी चूज केलेला असेल त्यामध्ये OSD असेल, बँकिंग अँड फायनान्स असेल, कमर्शियल जॉग्राफी असेल, डिफेन्स ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया, कोऑपरेशन असेल किंवा मॅनेजरियल इकॉनॉमिक्स असेल. हे विषयसुद्धा यातला कोणताही एक विषय आपल्याला निवडावा लागतो. त्यातला आपण जो विषय घेतलेला असेल त्या विषयामध्ये एकूण 3 क्रेडिट्स आहेत. इंटरनल ॲसेसमेंट 30 मार्कासाठी आहे आणि फायनल पेपर हा 70 मार्काचा असणार आहे आणि पेपर टोटल त्या ठिकाणी हा पेपर फायनल पेपर असणार आहे, म्हणजे टोटल सगळे मिळून होतात 100 मार्क. यानंतर ग्रुप बी बघा. ग्रुप बी मधला आपण एक सब्जेक्ट निवडलेला असेल. यामध्ये इसेन्शियल्स ऑफ ई कॉमर्स, इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट, त्यानंतर मार्केटिंग अँड सेल्समनशिप, कंझ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेनरशिप, फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स, हे जे विषय आहे यातला तुम्ही एक कोणता तरी विषय निवडलेला असेल. तो विषय त्या ठिकाणी 3 क्रेडिटसाठी आहे. इंटरनल ॲसेसमेंट तुमचं 30 मार्कासाठी असणार आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाम ही 70 मार्काची आणि अशी मिळून टोटल त्या ठिकाणी 100 मार्क होतात. आणि सर्वात शेवटचा तुमचा जो पेपर असेल त्यामध्ये लँग्वेज असेल तुमची, एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, यातली तुम्ही कोणती तरी एक लँग्वेज निवडलेली असेल. त्यामध्ये ॲडिशनल इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती, सिंधी, पारशी, उर्दू, फ्रेंच, जर्मन, संस्कृत आणि अरबिक, यातली तुम्ही कोणती तरी एक लँग्वेज निवडलेला असेल. हा लँग्वेजचा पेपरसुद्धा यासाठी 3 क्रेडिट्स आहेत. इंटरनल ॲसेसमेंट तुमचं 30 मार्काचं आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाम 70 मार्काची असणार आहे आणि पूर्ण फायनल म्हणजे टोटल मिळून त्या ठिकाणी 100 मार्क होतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं इंटरनल ॲसेसमेंट हे जवळजवळ सगळ्या पेपरमध्ये 30 मार्काचं आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाम ही 70 मार्काची आहे, फक्त फायनान्शियल अकाउंटिंग हा पेपर वगळून. कारण की फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाला तुम्हाला प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल 20 मार्कासाठी आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर फर्स्ट याचा जो अकाउंटचा पेपर फायनल असणार आहे तो 50 मार्काचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा 2019 क्रेडिट पॅटर्न FY BCom या वर्गाची इंटरनल आणि फायनलचे कोणत्या विषयाचे किती मार्क्स आहेत, इंटरनल ॲसेसमेंट कितीला आहे आणि फायनल कितीला आहे याचं मी त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.